JR प्रमाणे बोलायचं नाही काय? तुमच्या का बापाची जागिरी काय सगळीच तुमच्या म्हणण्याप्रमाणे बोलायला? JRच्या बाहेर जाऊन बोललो का? जो JR काढलाय त्या JR प्रमाणे मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आणि त्याला दसऱ्यापर्यंत कुणबी प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा हे सांगितलंय. आणि काय दाखवायचं दाखव ना. विजय वडेट्टीवार असं म्हणतायत की कुणबीचे बोगस दाखले देण्यासाठी सरकारचेच काही मंत्री यंत्रणावर दबाव आणतायत, त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लावणारा हा जो JR आहे तो रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली. मराठ्यावर जळणारे इतके लोक झालेत नाही, मराठ्यांचे लेकरं मोठे होऊ नयेत म्हणून मराठ्यांनी ना सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी नेत्यांनी लावून धरायला पाहिजे आता की आपल्या जातीचं आणि आपल्या लेकरात जर वाटोळं करणार असले ना यांचा नीटोबा काढणं खूप गरजेचं आहे, यांचा हिशोब करणं गरजेचं आहे. आता खूप दिवसापासून आपण ह्या गोष्टी सहन करतोय. सगळ्यांनी एका बाजूने उभा राहून आरक्षण सध्या आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा विषय चालू आहे आरक्षणाचा आणि शिंदे समिती महाराष्ट्राचं काम करते. या 3 विषयाच्या पाठीशी मराठ्यांच्या नेत्यांना आणि मराठा समाजानं उभं राहणं खूप गरजेचं आहे. ते वडंटीवार का बोलतायत मला माहित नाही, परंतु मला 100% आता डाऊट आहे की राहुल गांधी आणि राहुल गांधीचं काँग्रेस मराठ्यांच्या विरोधात महाराष्ट्रात उतरलंय. जरा त्यांच्याकडे सुद्धा मराठ्याला एकदा बघावं लागणार आहे, कारण ह्या महाराष्ट्रात जर मराठ्यांच्या नादी लागला ना तर इथं काँग्रेसचं सगळं गाबाळ गुंडळून ते दिल्लीलाच न्यावं लागलं. काँग्रेस इथं पुन्हा गल्लीत घुसायला सुद्धा जागा नाही राहणार. आणि हे राहुल गांधींनी आणि ह्या काँग्रेसनं असले चाळे मराठ्यांच्या लेकराच्या विरोधात खेळू नये, कारण हे त्यांचंच काम आहे. पण याच्यातून मराठाही शहाणा होतोय, हुशार होतोय, एकजूट होतोय ताकदीनं. मराठ्यांनी सावध होणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे, खूप. कारण मराठा गरिबांच्या लेकरांचं वाटोळं करण्यासाठी